पोरांना ही सत्तेची माज आलेली आहे। या सत्तेची माज आल्यामुळे ह्या अशा पद्धतीनं बेताल वक्तव्य ते करत आहेत। सरकारचं अनुदान आहे, शासकीय पैसा आहे, लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे, शेवटी जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा हा जनतेसाठीच असतो। कोणाच्या बापाचा तो पैसा नाही, त्याच्यावर कोणाच्या बापाचा अधिकार नाही। म्हणून कोणी आमदार असेल किंवा खासदार असेल किंवा मंत्री असेल, यांनी हे असे वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे। ही लोकांची थट्टा आहे आणि मी पुन्हा म्हणतो की हे जे पैसे ते देतात हे पैसे कोणाच्या खिशातले नाहीत, हे सरकारचे, हे जनतेचे आहे आणि जनतेच्या हितासाठी तो पैसा आहे। जनतेच्या हितासाठी तो खर्च करणे गरजेचं असते, ते केल्या जाते। ते तसं घटनेनुसार करावं लागते, ते नियमानुसार करावं लागते। मग शेतकऱ्यांना 6,000 रुपये अनुदान देऊ राहिले वर्षाचं, तर त्याचे पैसे किती खाऊ राहिले हे सरकार? खताची सबसिडी, बियाणं महाग आहे, अजून काही महाग आहे। मग हे जर काढलं, ही ज्याची जर पडताळणी केली तर शेतकऱ्यांना अक्षरशः लुटत आहे। शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव नाही, शेतीच्या मालाला भाव नसल्यामुळे ती जी काही तफावत आहे आज, ती तफावत म्हणजे सातारा लुटणं आणि पुण्याला दान करणं असं आहे। हे शेतकऱ्याला, प्रत्यक्षात शेतकऱ्यालाच लुटू आले। सोयाबीनचे भाव 6,000 होते, आता 3,000 आहेत। म्हणजे एका क्विंटल मागं 3,000 रुपये हे सध्याच घेऊन आले आणि त्याला 6,000 रुपये देऊ राहिले। म्हणजे ही चुकीचं आहे अशा पद्धतीनं वक्तव्य करणं। आणि हा त्या शेतकऱ्यांचा, शेतकऱ्याच्या मुलाचा, शेतकऱ्याच्या पत्नीचा, शेतकऱ्याच्या मुलीचा, जे कपडे आमचेच आहेत, बुटही आमचाच आहे, नंतर तुमचं लाडक्या बहिणीले पैसे देतो तीही आमचेच आहेत। म्हणजे हे जे काही एकंदरीत चाललं म्हणजे शेतकऱ्याचा अपमान, शेतकऱ्याच्या पत्नीचा अपमान, शेतकऱ्याच्या मुलीचा अपमान आणि शेतकऱ्याच्या मुलाचा सुद्धा अपमान, ह्या अशा पद्धतीचा अपमान महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले लोक करत आहे। जनता येणाऱ्या काळात यांना त्याचा जबाब देतील, याला त्याचा हिशेब हा चुकतं करणार आहेत जनता।